सर, हा जो मोर्चा आहे हा आजचा 48वा मोर्चा आहे। यापूर्वी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बंजारा समाजाने आतापर्यंत 47 मोर्चे काढलेले आहेत आणि याचं एकमेव कारण आणि एकमेव आमची जी मागणी आहे ती म्हणजे बंजारा समाजाला ST आरक्षण मिळावा। आता खास करून जेव्हा मी आज अलिबागला या ठिकाणी आली आहे, मला बऱ्याचशा काही गोष्टी माहिती पडल्या आहे की जेव्हा 1971 मध्ये आमचे कर्नाटक आणि तेलंगणामधले काही बंधू इकडे आले होते स्थायिक होण्यासाठी, जेव्हा दुष्काळ पडला होता तेव्हा, तर इथे येऊन माहिती पडत आहे की आमच्या तरुणांना, आमच्या तरुणींना कुठलीही व्हॅलिडिटी प्रमाणपत्र दिलं जात नाही। त्यांचं मतदान घेतलं जाते मात्र त्यांना कुठलाही व्हॅलिडिटी पत्र दिलं जात नाही। तर हा अन्याय आमच्यावर या ठिकाणी होत आहे, तर कुठेतरी खूप चुकीचं आहे। आणि आज आम्ही फडणवीस साहेबांकडे न्याय मागण्यासाठी आलेलो आहे। तर साहेबांना माझी एकच विनंती आहे की साहेब आमची लवकरात लवकर त्यांची पूर्ण करा, अन्यथा जे शिस्त पद्धतीने आम्ही या ठिकाणी हा मोर्चे काढत आहे, मग कुठेतरी आम्हाला पूर्ण पाऊस लावावं लागेल, आम्हाला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रस्ता रोको आंदोलन करावं लागेल जर आमची मागणी लवकरात लवकर पूर्ण नाही झाली। आदिवासी बांधवाचा या तुमच्या आरक्षणाच्या विषयाला विरोध आहे, याकडे कशा प्रकारे पाहताय? सर, खास करून मला असं वाटतं की आदिवासी माझे जे बंधू आहे त्यांना कुठल्यातरी गोष्टीचा गैरसमज झालेला आहे, कारण आमची जी मागणी आहे ही आमच्या आदिवासी बंधूंच्या 60% आरक्षणाला धक्का न लागता मागत आहोत। आम्ही सुप्रीम कोर्टाचा निर्णय 2024 सुद्धा आम्ही आमच्यासाठी एक वेगळी सूची मागत आहे। तर माझ्या आदिवासी बांधवांना कुठलीच काळजी करण्याची गरज नाही, आम्ही त्यांच्या आरक्षणाला धक्का सुद्धा न लागता आम्ही आमची मागणी मागत आहोत।